चला, लास्ट लेक्चर मध्ये आपण इकॉलॉजिकल सक्सेशन डिस्कस केलं, त्यानंतर आपण न्यूट्रिएंट सायकलिंग डिस्कस केलं. ठीक आहे, इकॉलॉजिकल सक्सेशन डिस्कस केले, न्यूट्रिएंट सायकलिंग डिस्कस केले. न्यूट्रिएंट सायकलिंग मध्ये फॉस्फरस सायकल, कार्बन सायकल आपण डिस्कस केलेले आहेत. आज आपण या लेसनचा लास्ट पॉइंट जो आहे तो डिस्कस करणार आहोत, ते आहे इकोसिस्टम सर्व्हिसेस. इकोसिस्टमद्वारे सर्व जे बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत यांना काय बेनिफिट होतं, किंवा इकोसिस्टमद्वारे ह्युमनला काय बेनिफिट होतं, याला म्हणतो आपण इकोसिस्टम सर्व्हिसेस. So ecosystem services are the products of the ecosystem processes. Simple मध्ये डेफिनेशन केली याची. These are the products of ecosystem. These are the product of ecosystem processes. Ecosystem processes ज्या होतात त्याचे हे प्रोडक्ट आहेत, ज्याला म्हणतो आपण इकोसिस्टम सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल, आपण पहिलं एक्झाम्पल घेऊ. इकोसिस्टमद्वारे एअर प्युरिफाय होते, बरोबर का नाही? एअर प्युरिफाय होते, वॉटर प्युरिफाय होतं, बरोबर. एअर आणि वॉटर प्युरिफिकेशन होतं नॅचरल प्रोसेस. झाडं जे असतात त्यांचे रूट जे असतात, त्या रूट मधनं ज्यावेळेस वॉटर फ्लो होतं त्यावेळेस ते नॅचरली काय होतं, फिल्टर होऊन जातं. कळतंय का? म्हणजे एअरला पण प्युरिफाय करतात, त्यानंतर ड्रॉटला कमी करतात. दुसरं एक्झाम्पल, ड्रॉट जे असेल ते कमी करतात, कारण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी असते ती वाढते सॉइलची. सो मिटिगेट ड्रॉट्स, मिटिगेट ड्रॉप्स. ठीक आहे, ड्रॉट बरोबर जे असेल ते फाईट करू शकतील. ड्रॉटला कमी करतात, फ्लडला कमी करतात. फ्लड सुद्धा होणार नाही, कारण वॉटर जो असेल ते डायरेक्टली जमिनीवर नाही पडणार, ते झाडांवर पडेल, त्यानंतर ते जमिनीवर पडेल, तर त्याचा फ्लड फॉर्म होण्याचा रेट जो असेल तो कमी होईल. न्यूट्रिएंट सायकलिंग होईल, न्यूट्रिएंट सायकलिंग प्रॉपरली होईल. सो इट कॅन सायकल न्यूट्रिएंट्स. इकोसिस्टम द्वारे काय काय होते, सायकल न्यूट्रिएंट्स कॅन जनरेट द फर्टाईल सॉइल, कारण जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते वाढेल सॉइल मधलं, मग सॉइलची फर्टिलिटी वाढेल, कॅन जनरेट फर्टाईल सॉइल. त्यानंतर वाईल्ड लाईफ हॅबिटॅट, प्रोव्हाइड हॅबिटॅट फॉर वाईल्ड लाईफ, बरोबर. प्रोव्हाइड वाईल्ड लाईफ हॅबिटॅट, वाईल्ड लाईफ हॅबिटॅट, हे सर्व काही प्रोव्हाइड. इकोसिस्टमचे जे प्रोसेसेस आहेत, एअर आणि वॉटरला प्युरिफाय करतील, ड्रॉटला कमी करतील, फ्लडला कमी करतील, न्यूट्रिएंट सायकलिंग करतील, फर्टाईल सॉइल फॉर्म करतील, वाईल्ड लाईफ हॅबिटॅट प्रोव्हाइड करतील. ठीक आहे, बायोडायव्हर्सिटीला मेंटेन ठेवतील. पुढे बघा, मेंटेन बायोडायव्हर्सिटी. जेवढे नंबर ऑफ स्पीशीज जास्त असतील आणि त्या स्पीशीजचे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल जास्त असतील, तेवढी बायोडायव्हर्सिटी जास्त असेल. त्यानंतर जे इन्सेक्ट असतील, बर्ड्स असतील, ते क्रॉप्सला पॉलिनेट करतील. सो पॉलिनेट क्रॉप्स, क्रॉप्सचं पॉलिनेशन वाढवतील. त्यानंतर कार्बन जो असेल, कार्बन तो स्टोरेज होईल प्लांट मध्ये. त्यानंतर अॅनिमल्स प्लांटला खातील, त्यांच्या बॉडीमध्ये कार्बन स्टोर होईल. कळलं? म्हणजे काय प्रोव्हाइड करतात, स्टोरेज साइट, प्रोव्हाइड स्टोरेज साइट फॉर कार्बन, प्रोव्हाइड स्टोरेज साइट फॉर कार्बन. कार्बनचं स्टोरेज साइट वाढवतील म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करतील, कारण कार्बन डायऑक्साईडचं फोटोसिंथेसिसद्वारे फिक्सेशन होत असतं, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, मोलेक्युल्स मध्ये होत असतं, बायोमोलेक्युल्स मध्ये होत असतं. कळालं? त्यानंतर ह्युमन साठी इम्पॉर्टंट आहे काय, ह्युमन साठी इम्पॉर्टंट आहे, प्रोव्हाइड एस्थेटिक व्हॅल्यू, प्रोव्हाइड एस्थेटिक व्हॅल्यू, एस्थेटिक व्हॅल्यू, कल्चरल and spiritual value, provide aesthetic, cultural and spiritual values. हे ह्युमन साठी इम्पॉर्टंट आहे. हे सर्व काही इकोसिस्टम सर्व्हिसेस आहेत, असं आपण कन्सिडर करू शकतो. हे सर्व जे आहे ते प्रोडक्ट आहेत इकोसिस्टम. इकोसिस्टमच्या प्रोसेसने एअर आणि वॉटर प्युरिफाय होते,
ड्रॉट कमी होतात, फ्लड कमी होतात, न्यूट्रिएंट सायकलिंग वाढतं, फर्टाईल सॉइल फॉर्म होतात, वाईल्ड लाईफ साठी हॅबिटॅट मिळतो, बायोडायव्हर्सिटी मेंटेन राहते, पॉलिनेशन होतं क्रॉप्सचं, स्टोरेज साईट मिळते कार्बनला, आणि एस्थेटिक, कल्चरल आणि स्पिरिच्युअल व्हॅल्यूज प्रोव्हाइड होतात. ठीक आहे. आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत यांची व्हॅल्यू काढणं एक तर डिफिकल्ट, हे समजते तुम्हाला. याच्यामध्ये आपण एअर आणि वॉटर जे प्लांट प्युरिफाय करतात हे कधीच आपण मेजर करत नाही की ते किती व्हॅल्यूच आहे, किती रुपयांची ती त्याची व्हॅल्यू असेल. न्यूट्रन सायकलिंग होतं, वाईल्ड लाईफला हॅबिटॅट मिळतं, आपल्याला एस्थेटिक व्हॅल्यू मिळतात, कल्चरल व्हॅल्यू मिळतात, स्पिरिच्युअल व्हॅल्यू मिळतात. आपण कधीच याची कॉस्ट कॅल्क्युलेट नाही करत. आपण एखाद्या वस्तूची जशी कॉस्ट कॅल्क्युलेट करतो तशी या इकोसिस्टम सर्व्हिसेसची कधीच आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करत नाही. त्यामुळे त्याची रिअल व्हॅल्यू जी असेल ना, ती रिअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं खरंच काय आहे, डिफिकल्ट आहे. समजतंय? हे जे सर्व काही होतं याची रिअल व्हॅल्यू कॉस्ट करणं किंवा याची रिअल व्हॅल्यू डिटरमाइन करणं डिफिकल्ट आहे, हे जे काही नेचरद्वारे आपल्याला मिळते. मग असाच ट्राय केला रॉबर्ट कॉन्स्टन्झा आणि त्यांच्या कलिगने ट्राय केलं की नेचरचे जे काही लाईफ सपोर्टिंग सर्व्हिसेस आहेत ना, लाईफ सपोर्टिंग सर्व्हिसेस म्हणजे नेचर एअरला प्युरिफाय करतंय, वॉटरला प्युरिफाय करतंय, ठीक आहे, हे लाईफ सपोर्टिंग सर्व्हिसेस आहेत. फर्टाईल सॉइल फॉर्म करतोय, न्यूट्रंटला सायकलिंग करतोय, क्रॉपचं पॉलिनेशन करतोय, त्यामुळे आपल्याला खाण्यासाठी मिळतंय, कळलं? या सर्वांना त्यांनी म्हटलं की लाईफ सपोर्टिंग सर्व्हिसेस ज्या आहेत नेचरच्या यांना कॉस्ट करण्याची त्यांनी ट्राय केली आणि त्यांनी ऍव्हरेज प्राइस कॉस्ट काढली आणि ती आहे $33 ट्रिलियन. $, किती? 33 ट्रिलियन इन अ इयर. किती? एका वर्षाची ही कॉस्ट किती आहे? पूर्ण अर्थ ला बेनिफिट कितीचा होतोय? जर पैशांमध्ये त्याला कॅल्क्युलेट जर तुम्ही केलं तर ती व्हॅल्यू आहे अराउंड 33 ट्रिलियन इन अ इयर. ओके, पण हे सर्व आपल्यासाठी काय आहे? फ्री. ठीक आहे, हे सर्व आपल्याला फ्री मध्ये. आणि ही जी व्हॅल्यू आहे ना, इट इज नियरली ट्वाइस द व्हॅल्यू ऑफ द ग्लोबल ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. म्हणजे पूर्ण जगाचं ह्युमनचं जेवढं उत्पन्न आहे ना, दरडोई जेवढं उत्पन्न आहे ना, ह्युमन जेवढा पैसा कमवतात किंवा जेवढं त्यांचं व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा ही जवळजवळ दुप्पट आहे. लक्षात घ्या. ह्युमनचं जर ग्लोबल ग्रॉस प्रोडक्ट काढला आपण, ग्लोबल ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट काढला आपण, तर तो आहे जवळजवळ 18 ट्रिलियन. तर फक्त 18 ट्रिलियन आहे, त्यापेक्षा जास्त नेचर आपल्याला प्रोव्हाइड करते फ्री ऑफ कॉस्ट. ते आहे अराउंड 33 ट्रिलियन इन अ इयर. गॉट दिस? आता पुढे बघा. यामध्ये ही जी व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली याच्याबद्दल पण त्यांनी इन्फॉर्मेशन दिली की ती व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली त्यांनी, की हे इकोसिस्टम सर्व्हिसेस किती कॉस्टचे असू शकतात. ते यामध्ये त्यांनी सांगितलं की सॉइल फॉर्मेशन जे आहे, सॉइल फॉर्मेशन जे आहे, सॉइल फॉर्मेशन इज अकाउंटिंग फॉर soil formation is accounting for 50% value, 50% काय value of this total value that is determined. त्यानंतर रिक्रिएशन, न्यूट्रिएंट सायकलिंग असेल, हे कॉस्ट करतात लेस दॅन 10%, लेस दॅन 10%, 10% पेक्षा कमी, लेस दॅन 10%. ठीक आहे, न्यूट्रिएंट सायकलिंग जे आहे लेस दॅन 10% कॉस्ट करतात. क्लायमेट रेग्युलेशन जे आहे, क्लायमेट रेग्युलेशन आणि जे सीझनल रेग्युलेशन आहे, त्यानंतर हॅबिटॅट रेग्युलेशन जे आहे वाईल्ड लाईफ साठी, यांची व्हॅल्यू 6% इच आहे, 6% इच कन्सिडर केली.
अशा पद्धतीने प्रत्येक जो फॅक्टर आहे ना त्या फॅक्टरला एक पर्सेंटेज किती तो फॅक्टर किती इम्पॉर्टंट आहे त्यानुसार त्याला पर्सेंटेज डिसाइड केलं गेलं त्यानुसार ही व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट केली गेली आणि त्यामध्ये सॉइल फॉर्मेशनला 50% व्हॅल्यू आहे, न्यूट्रन सायकलिंगला लेस दॅन 10% व्हॅल्यू दिली, क्लायमेट रेग्युलेशनला 6% आणि वाईल्ड लाईफ हॅबिटॅटला 6%. या पद्धतीने जे काही इकॉलॉजिकल सर्व्हिसेस आहेत या इकॉलॉजिकल सर्व्हिसेसची कॉस्ट कॅल्क्युलेट केली गेली. ऍक्च्युली हे सर्व काय आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे पण याची कॉस्ट कॅल्क्युलेट केली गेली आणि ती कॉस्ट जी आहे ती ह्युमनचं जेवढं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे त्यापेक्षा डबल आहे, त्यापेक्षा डबल आहे. ठीक आहे, आता आपल्याला नेक्स्ट लेसन स्टडी करायचं आहे. आतापर्यंत इकॉलॉजीचे 2 इम्पॉर्टंट लेसन आपण कव्हर अप केलेले आहेत. ज्यांनी हे व्हिडिओज बघितलेले नसतील ते सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत, त्याचे रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत, तुम्ही ते पाहून घ्या. त्याचा एक आज किंवा उद्या मी त्याची एक प्लेलिस्ट पण बनवून देतो तुम्हाला, जसे जे काही जुने लेसन्स असतील इकॉलॉजीचे त्याची पण एक प्लेलिस्ट तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तर 13 आणि 14 हे लेसन आपण कव्हर केले. आता आपण 15th लेसन स्टार्ट करणार आहोत इकॉलॉजीचा, तो आहे बायोडायव्हर्सिटी अँड कॉन्झर्वेशन. चॅप्टर 15 नाव आहे बायो डायव्हर्सिटी अँड इट्स कन्झर्वेशन. बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कन्झर्वेशन. आता जर आपण बायोडायव्हर्सिटीचा विचार केला तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे हेटेरोजेनिटी. हेटेरोजेनिटी ही ऑर्गॅनिझमच्या लेवलला आहे, बरोबर, स्पीशीजच्या लेवलला आहे, बरोबर. म्हणजे प्रत्येक जी स्पीशीज असते त्या स्पीशीज मध्ये असणारे ऑर्गॅनिझम त्यांच्यामध्ये पण तुम्हाला बायोडायव्हर्सिटी थोडीशी डायव्हर्सिटी दिसेल. बघा सगळे ह्युमन सारखे नाही दिसत. ठीक आहे, ह्युमन एक स्पीशीज झाले, सगळे कॅमल जे असते ते कॅमल त्यांच्यामध्ये पण थोडे थोडे व्हेरिएशन असतील. ठीक आहे, सगळे स्पीशीजच आहेत. त्यानंतर स्पीशीज मध्ये पण व्हेरिएशन दिसतात, बरोबर का नाही, स्पीशीज मध्ये व्हेरिएशन दिसतात, कळतंय. ही आहे बायोडायव्हर्सिटी म्हणजे प्रत्येक जी स्पीशीज आहे त्यामध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स इंडिव्हिज्युअल्स यामध्ये पण काय आहे डायव्हर्सिटी आहे. त्यानंतर प्रत्येक स्पीशीज टू स्पीशीज मध्ये सुद्धा काय डायव्हर्सिटी आहे. याचबरोबर जर आपण बेसिक लेवलला गेलो तर जे मोलेक्युल्स आहेत मॅक्रो मोलेक्युल्स आहेत यामध्ये पण तुम्हाला बायोडायव्हर्सिटी दिसेल. ठीक आहे, एका स्पीशीजचे जे इंडिव्हिज्युअल असतात त्यांच्यामध्ये 99.99% डीएनए कसं असेल सेम असेल एकाच स्पीशीजच्या इंडिव्हिज्युअल मध्ये. बाकीचे जे इंडिव्हिज्युअल असतील यांच्यामध्ये डीएनए मध्ये डिफरन्सेस असेल. डीएनए मध्ये डिफरन्स म्हणजे ते बनलेले आहेत सेम मॉलिक्युल सिक्वेन्स डिफरंट असेल, कळतंय तुम्हाला. म्हणजे मॅक्रो मोलेक्युल जे आहेत विदिन द सेल्स यामध्ये सुद्धा तुम्हाला बायोडायव्हर्सिटी दिसेल. सेलमध्ये असलेले जे मॅक्रोमोलेक्युल त्यांच्यामध्ये सुद्धा बायोडायव्हर्सिटी दिसेल. काही जे ऑर्गॅनिझम असतील त्यामध्ये डिफरंट काइंडचे एन्झाईम्स असतील, है ना. काही ऑर्गॅनिझम काही स्पीशीज असतील त्यांच्याकडे डिफरंट काइंडचे एन्झाईम्स असतील, डिफरंट काइंडचे स्ट्रक्चरल प्रोटीन असतील. म्हणजे मॅक्रोमोलेक्युल्सच्या लेवलला सुद्धा काय दिसते बायोडायव्हर्सिटी दिसते. ऑर्गॅनिझमच्या लेवलला बायोडायव्हर्सिटी दिसते, स्पीशीजच्या लेवलला बायोडायव्हर्सिटी दिसते. ठीक आहे, आणि तुम्हाला इकोसिस्टमच्या लेवलला सुद्धा वेगवेगळ्या टाईपचे प्लांट्स वेगवेगळ्या टाईपचे अॅनिमल्स दिसतील. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बायोडायव्हर्सिटी दिसेल. ठीक आहे, मग आता बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन कोणी केली? एक सोशिओबायोलॉजिस्ट होते, सोशिओबायोलॉजिस्ट त्यांचं नाव होतं एडवर्ड विल्सन. एक सोशिओबायोलॉजिस्ट होते, त्यांचं नाव होतं एडवर्ड विल्सन. या एडवर्ड विल्सन यांनी डिस्क्राईब केलं बायोडायव्हर्सिटीला ऍज द कंबाईंड डायव्हर्सिटी. काय म्हटले बायोडायव्हर्सिटीला? काय म्हटलं? कंबाईंड डायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी यांनी म्हटलं कंबाईंड डायव्हर्सिटी. हो, सेल्युलर लेवल मध्ये पण बायोडायव्हर्सिटी असेल. एडवर्ड विल्सन यांनी बायोडायव्हर्सिटीला डिफाईन केलं कंबाईंड डायव्हर्सिटी ऍट ऑल द लेवल्स of biological
ऑर्गेनायझेशन. Combine diversity at all the levels of biological organizations. ठीक आहे. काय सांगितलं बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन काय? कंबाईन डायव्हर्सिटी ऍट ऑल द लेवल्स ऑफ बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम. सर्व बायोलॉजिकल ऑर्गॅनिझमच्या लेवलला दिसणारी बायोडायव्हर्सिटी. मग ही बायोडायव्हर्सिटी कोणते कोणते लेवल असतील बरं? पहिली लेवल आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. पहिली लेवल काय? जेनेटिक डायव्हर्सिटी. दुसरी आहे स्पीशीज डायव्हर्सिटी. ठीक आहे, स्पीशीज डायव्हर्सिटी. तिसरी आहे इकोलॉजिकल डायव्हर्सिटी, जिला मी म्हटलं इकोसिस्टमच्या लेवलला असणारी डायव्हर्सिटी. ठीक आहे. एडवर्ड विल्सन यांनी या तिन्ही लेवलला, या तिन्ही बायोलॉजिकल ऑर्गनायझेशनला असलेल्या डायव्हर्सिटीला म्हटलंय बायोडायव्हर्सिटी. कळलं? सो एडवर्ड विल्सन described diversity as a combined diversity at all the levels of the biological organization. पहिली आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. ठीक आहे. दुसरी जी आहे ती स्पीशीज डायव्हर्सिटी. तिसरी जी आहे इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. यांना जरा डिफाईन करण्याचा प्रयत्न करू आपण. व्हॉट इज जेनेटिक डायव्हर्सिटी? जेनेटिक डायव्हर्सिटी काय? A single species might show high diversity at the genetic level. एखादी स्पीशीज असेल, त्या स्पीशीज मध्ये तुम्हाला डायव्हर्सिटी दिसते कोणत्या लेवलला? त्याच्या जेनेटिक लेवल. याचं एक एक्झाम्पल दिले. एक प्लांट आहे, तिचं नाव आहे रॉल्फिया वोमिटोरिया. रॉल्फिया, प्लांटचं नाव आहे रॉल्फिया वोमिटोरिया. ही जी प्लांट आहे ना, रॉल्फिया वोमिटोरिया, ही हिमालयाच्या वेगवेगळ्या रिजन मध्ये ग्रो होते. हिमालयाच्या वेगवेगळ्या रिजन्स मध्ये ग्रो होते. ठीक आहे. आता ही जी प्लांट असते ना रॉल्फिया, यांच्यामध्ये एक केमिकल असतं, त्याचं नाव आहे रिझरपाइन. एक केमिकल आहे याच्यामध्ये रिझरपाइन. हे जे केमिकल आहे हे वेगवेगळ्या प्लांट मध्ये, बघा आता एक लक्षात ठेवा, एकच प्लांट आहे, तिचं नाव काय? रॉल्फिया वोमिटोरिया. हिमालयन रिजन मध्ये ही प्लांट येते. हिमालयन रिजनच्या वेगवेगळ्या पार्ट मध्ये, वेगवेगळ्या रिजन मध्ये ही प्लांट सापडते. पण या प्लांटचं जर तुम्ही, या प्लांट मध्ये जो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, ऍक्टिव्ह केमिकल आहे, त्या ऍक्टिव्ह केमिकलचं नाव या प्लांट मध्ये आहे रिझरपाइन. काय आहे? रिझरपाइन. हे जे ऍक्टिव्ह केमिकल आहे ना रिझरपाइन, हे जी प्लांट ज्या ज्या वेगवेगळ्या एरियामध्ये येते ना, यांच्यामध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन डिफरंट डिफरंट आहे. हे समजून घे. कॉन्सन्ट्रेशन डिफरंट डिफरंट. का बरं कॉन्सन्ट्रेशन डिफरंट डिफरंट आहे? कारण ही जी प्लांट आहे ना, ही जेनेटिक डायव्हर्सिटी दाखवते. हे लक्षात घ्या. स्पीशीजच्या लेवलला सुद्धा ही प्लांट काय दाखवते? जेनेटिक डायव्हर्सिटी दाखवते, ज्याला म्हणतो ना आपण व्हरायटी. ठीक आहे, ज्याला म्हणतो आपण व्हरायटी. ठीक आहे. जसं एक जी प्लांटची व्हरायटी असते, तिच्यामध्ये जास्त केमिकल आहे, एकामध्ये काय आहेत कमी केमिकल्स आहेत. कंपॅरेटिव्हली असणार केमिकल, पण कमी जास्त असणार. तशीच ही रॉल्फिया वोमिटोरियाचं एक एक्झाम्पल दिलं एनसीईआरटी. हिमालयन रिजन मध्ये ही प्लांट सापडते. याच्यामध्ये एक ऍक्टिव्ह केमिकल आहे रिझरपाइन. याचं कॉन्सन्ट्रेशन जे असेल ना या प्लांट मध्ये वेगवेगळं. ठीक आहे, समजतंय? म्हणजे यालाच म्हटलं आपण काय? व्हरायटी. असंच त्यांनी सांगितलंय. दुसरे एक्झाम्पल्स पण दिलेत. आपल्याकडे जवळजवळ 50,000 इंडियामध्ये 50,000 स्ट्रेन्स आहेत. कशाच्या स्ट्रेन्स? म्हणजे इथे म्हणायचं व्हरायटी. कशाच्या? राईसच्या. कळलं? आणि 1,000 जवळजवळ व्हरायटी आहेत. कशाच्या? मँगोच्या. कळलं? मँगोच्या व्हरायटी किती? जवळजवळ 1,000 व्हरायटी आहेत इंडियामध्ये आणि जवळजवळ राईसच्या 50,000 स्ट्रेन्स आहेत, असं त्यांनी सांगितलंय. ही जी डायव्हर्सिटी आहे स्पीशीजच्या लेवलमध्ये, स्पीशीज मध्ये पण जे इंडिव्हिज्युअल असतात त्यांच्यामध्ये काही डायव्हर्सिटी दिसते, तिला म्हणूया आपण जेनेटिक डायव्हर्सिटी. कळालं तुम्हाला? ही झाली पहिल्या लेवलची डायव्हर्सिटी. ही झाली फर्स्ट लेवलची डायव्हर्सिटी, जिचं नाव आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. आता दुसऱ्या लेवलची डायव्हर्सिटी जी आहे तिला म्हणतो आपण स्पीशीज डायव्हर्सिटी. स्पीशीज डायव्हर्सिटी. ठीक आहे. स्पीशीज डायव्हर्सिटी म्हणजे नंबर ऑफ स्पीशीज. नंबर ऑफ स्पीशीज एखाद्या एरियामध्ये कमी असतील, काही मध्ये जास्त असतील. त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय की वेस्टर्न घाट जो आहे ना, वेस्टर्न घाट म्हणजे सह्याद्रीचे जे घाट्स आहेत,
महाराष्ट्रापासनं हे जे घाट्स आहेत हे केरळापर्यंत गेलेले. वेस्टर्न घाटचा रिजन म्हणजे तो डोंगर रांगाचा जो परिसर आहे ना, तो वेस्टर्न घाट तो केरळाच्या घाटांपर्यंत गेले, केरळापर्यंत गेलेले, हा वेस्टर्न घाटचा रिजन. ठीक आहे. हे जे वेस्टर्न घाट आहेत महाराष्ट्रामधले, यामध्ये नंबर ऑफ अॅम्फिबियन स्पीशीज खूप जास्त आहेत. नंबर ऑफ अॅम्फिबियन स्पीशीज काय खूप जास्त आहेत ऍज कम्पेअर्ड टू द ईस्टर्न घाट्स. म्हणजे वेस्टर्न घाट जे आहेत ना, बायोलॉजिकली कसे आहेत, स्पीशीज कशी डायव्हर्सिटी खूप जास्त वेस्टर्न घाटमध्ये. वेस्टर्न घाटमध्ये अॅम्फिबियनच्या स्पीशीज खूप जास्त सापडतात ऍज कम्पेअर्ड टू द ईस्टर्न घाट्स. म्हणजे स्पीशीज डायव्हर्सिटी म्हणजे नंबर ऑफ स्पीशीज किती आहे एखाद्या एरियामध्ये, नंबर ऑफ स्पीशीज किती असतील, जेवढ्या नंबर ऑफ स्पीशीज जास्त असतील तेवढी त्याची डायव्हर्सिटी जास्त असेल. यांनी एक एक्झाम्पल दिलं की वेस्टर्न घाटमध्ये स्पीशीजची डायव्हर्सिटी ही जास्त आहे, म्हणजे नंबर ऑफ स्पीशीज जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू द ईस्टर्न घाट्स. कळलं? आता पुढची डायव्हर्सिटी, पुढच्या लेवलची डायव्हर्सिटी इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. इकोलॉजिकल डायव्हर्सिटी, आता इकोलॉजिकल डायव्हर्सिटी काय? प्रत्येक जी इकोसिस्टम असते ना, त्या इकोसिस्टम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहत असतात. ठीक आहे. या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डायव्हर्सिटी ऍट द लेवल ऑफ द इकोसिस्टम इज कॉल्ड इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. ठीक आहे. ऍट द इकोसिस्टम लेवल जर आपण इकोसिस्टम कन्सिडर केली, डेझर्ट इकोसिस्टम कन्सिडर करा. ठीक आहे. त्यानंतर रेन फॉरेस्ट म्हणजे मेघालय मिझोरम इथले जे फॉरेस्ट आहेत, इंडोनेशिया मधले जे फॉरेस्ट आहेत त्यांना म्हणतो आपण ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. ठीक आहे. त्यानंतर मँग्रोव्ह असतात समुद्राच्या किनारी. काय असतात मँग्रोव्ह? कोकणामध्ये किंवा जिथे जिथे समुद्र असेल त्याच्या किनारी किंवा खाडीचा प्रदेश असेल तिथे मँग्रोव्हचे प्लांट असतात, बरोबर. रायझोफोरा म्हणतात त्यांना. ओके. हे जे प्लांट आहेत. त्यानंतर कोरल रीफ आहेत, कोरल्स असतात. इकोसिस्टमच्या लेवलला असलेली डायव्हर्सिटी, कोरल रिफ्स. त्यानंतर वेटलँड आहेत, दलदलीचा प्रदेश असतात, वेटलँड्स. इश्चुरियन म्हणजे खाडीचा प्रदेश, जिथे नदी समुद्राला मिळते त्याला इश्चुरीज म्हणतो आपण. आणि उंच प्रदेश ज्यांना अल्पाईन मेडोज म्हणतो, अल्पाईन मेडोज, उंच ठिकाणी. ठीक आहे. तर अशी डायव्हर्सिटी इंडियामध्ये आपल्याला दिसते. ठीक आहे. इंडियामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या इकोसिस्टम आहेत, बरोबर. वेगवेगळ्या इकोसिस्टम, डेझर्ट इकोसिस्टम आहे आपल्याकडे, रेन फॉरेस्ट आहे, मँग्रोव्ह आहे, कोरल रीफ्स आहेत, वेटलँड्स आहेत. ओके. कोरल रीफ कुठे आहेत? अंदमान निकोबार. इथे खूप सारे कोरल्स आहेत. ठीक आहे. खूप सारे कोरल्स आहेत. वेटलँड आहेत, इश्युरियन रिजन आहेत, अल्पाईन मेडोज आहेत, जसं की HP हिमाचल प्रदेश असेल, शिमला असेल, इथे अल्पाईन मेडोज दिसतील तुम्हाला. जम्मू काश्मीरचे टिप जम्मू काश्मीरमध्ये असलेले जिथे बर्फ पडतो ते एरियाज असतील ते अल्पाईन मेडोज आहेत. कळत आहे? इकोसिस्टम आहे, डेझर्ट आहे इकोसिस्टम आहे, रेन फॉरेस्ट इकोसिस्टम आहे. यामध्ये असणारी इकोसिस्टम मध्ये असणारी डायव्हर्सिटी ही काय? इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. म्हणजे इंडियामध्ये बघा इकोसिस्टम पण वेगवेगळ्या आहेत, त्यांची सुद्धा डायव्हर्सिटी. कळते? इकोसिस्टमची डायव्हर्सिटी म्हणजे काय? इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. इंडियामध्ये खूप सारे इकोसिस्टम. ठीक आहे. तेच तुम्ही जर एखादा नॉर्वे सारखा देश बघितला, नॉर्वे सारखा. ठीक आहे. आता इंडियामध्ये डायव्हर्सिटी का जास्त आहे रे? कारण इंडिया जो आहे ना तो इक्वेटोरच्या जवळ आहे. आणि इक्वेटोरच्या रिजन मध्ये म्हणजे इक्वेटरचा जो रिजन असतो ना तिथे सनलाईट अँपल अमाऊंट मध्ये अवेलेबल असते आणि टेम्परेचर मध्ये फ्लक्च्युएशन जास्त नाही इंडियासारख्या कंट्री. कळालं ना? टेम्परेचरची एक रेंज आहे, खूप जास्त टेम्परेचर मध्ये फ्लक्च्युएशन दिसत. ठीक आहे. आणि इक्वेटोरच्या जवळ असल्यामुळे आपल्याकडे काय डायव्हर्सिटी खूप जास्त आहे, कारण अँपल अमाऊंट ऑफ सनलाईट अवेलेबल आहे. आणि अँपल अमाऊंट ऑफ सनलाईट अवेलेबल आहे त्याच्यामुळे प्लांटमध्ये डायव्हर्सिटी आहे. त्या प्लांटमध्ये डायव्हर्सिटी असेल तर प्लांटला कन्झ्युम करणारे जे अॅनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी आहे. कळतंय? ह्यूज डायव्हर्सिटी इंडियासारख्या कंट्रीमध्ये. पण तेच तुम्ही नॉर्वे सारख्या कंट्रीमध्ये बघितलं जो एक टेम्परेट रिजन मध्ये असतो. टेम्परेट रिजन म्हणजे जिथे इक्वेटर पासून जे लांब आहेत यांच्यामध्ये जर तुम्ही डायव्हर्सिटी बघितली तर खूप कमी डायव्हर्सिटी तुम्हाला दिसेल.
ठीक आहे. सो या 3 लेवलच्या बायोडायव्हर्सिटी बघा, पहिले सांगितले आपण जेनेटिक डायव्हर्सिटी. जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे स्पीशीज मध्ये असलेली डायव्हर्सिटी. याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलं, राईसच्या व्हरायटी आहेत जवळजवळ 50,000, मँगोच्या व्हरायटी आहेत जवळजवळ 1,000. ही जेनेटिक डायव्हर्सिटी झाली. आणखी एक एक्झाम्पल दिलं त्यांनी, रोल्फिया वोमिटोरिया नावाची प्लांट आहे, तिच्यामध्ये केमिकल मिळतं रिझरपाईन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळं असेल, म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी आहे म्हणजे त्याच्या व्हरायटीज प्रेझेंट आहे. दुसरी डायव्हर्सिटी सांगितली स्पीशीजची, नंबर ऑफ स्पीशीज किती आहेत, एखाद्या एरियामध्ये किती स्पीशीज आहेत, नंबर ऑफ, त्याला आपण स्पीशीज डायव्हर्सिटी. वेस्टर्न घाटमध्ये नंबर ऑफ स्पीशीज खूप जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू ईस्टर्न घाट्स. त्यानंतर आहे इकोसिस्टम डायव्हर्सिटी. इकोसिस्टमची डायव्हर्सिटी ज्याला म्हणतो इकोलॉजिकल डायव्हर्सिटी. किती इकोसिस्टम आहेत एखाद्या रिजन मध्ये, त्याला म्हणतो आपण इकोसिस्टम डायव्हर्सिटी. डेझर्ट असेल इंडियामध्ये, रेन फॉरेस्ट आहेत, मँग्रोव्ह आहेत, कोरल रीफ आहेत, वेटलँड आहेत, इस्च्युरीज आहेत, अल्पाईन मेडोज आहेत. तर इंडियामध्ये डायव्हर्सिटी जी आहे ती ह्यूज आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की डायव्हर्सिटी बद्दल तर आपण डिस्कशन केलं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की हाऊ मेनी स्पीशीज आर देअर ऑन अर्थ अँड हाऊ मेनी इन इंडिया. अर्थवर किती स्पीशीज आहेत, ठीक आहे, आणि त्यातल्या इंडियामध्ये किती स्पीशीज, यावरून काय कळेल आपल्याला, डायव्हर्सिटी समजेल. समजेल अर्थवर किती स्पीशीज आहेत, त्यापैकी किती टक्के इंडिया मधल्या स्पीशीज कॉन्ट्रीब्युट करतात, किती टक्के स्पीशीज इंडियामध्ये सापडतात. ठीक आहे. आता काय, पूर्ण वर्ल्ड मध्ये पब्लिश्ड रेकॉर्ड आहे, बरोबर, पब्लिश्ड रेकॉर्ड ऑफ स्पीशीज, प्लांटच्या स्पीशीज, अॅनिमलच्या स्पीशीज असतील, वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमच्या स्पीशीज असतील, त्यांचा रेकॉर्ड अवेलेबल आहे. ठीक आहे. त्यामुळे इट इज रेकॉर्ड अवेलेबल आहे, पण खूप सारे स्पीशीज आहेत ज्यांचा अजून रेकॉर्ड तयारच नाही झालेला. अशा पण असतील ना, कळते ना, की ज्यांना रेकॉर्ड केलेलंच नाही, अशा पण स्पीशीज असतील. काही पुअर कंट्रीज आहेत किंवा काही आयसोलेटेड कंट्रीज आहेत, जिथे आयसोलेटेड काही कंट्रीज असतील जिथल्या स्पीशीज अजून काही नोट झालेल्या नाहीत, असं पण असेल. कळतंय का? म्हणजे जरी काही पब्लिश्ड रेकॉर्ड असेल, देर आर पब्लिश रेकॉर्ड ऑफ ऑल स्पीशीज डिस्कवर्ड अँड नेम, आतापर्यंत सापडलेल्या जेवढे स्पीशीज आहेत ज्यांना नावं दिलेली आहेत त्यांचं पब्लिश रेकॉर्ड आहे, पण काही स्पीशीज अशा आहेत की ज्यांचा अजून रेकॉर्डच अवेलेबल नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण असं नाही सांगू शकत की अर्थवर किती स्पीशीज आहेत, कळालं. त्यामुळे त्याचा एक इस्टिमेट केलं जातं, नेहमी लक्षात ठेवा. त्याचं काय केलं जातं, एक इस्टिमेट केलं जातं, एक अंदाज बांधला जातो किती स्पीशीज असतात. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर यांनी 2004 मध्ये, जुना डेटा आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस नावाची संस्था, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस यांनी 2004 मध्ये सांगितलं होतं की टोटल नंबर ऑफ प्लांट अँड एनिमल स्पीशीज आर स्लाइटली मोर दॅन 1.5 मिलियन. ठीक आहे, किती, 1.5 मिलियन, म्हणजे जवळजवळ 15 लाख, बरोबर. पण आपल्याला क्लिअर कट आयडिया नाहीये की त्यातल्या किती स्पीशीज जे आहेत त्या ऍक्च्युअल मध्ये काय केल्यात, डिस्क्राईब केल्यात, किंवा किती डिस्कवर करायच्या याबद्दल आपल्याला काही आयडिया नाही, किती डिस्कवर होतील. ठीक आहे, समजते तुम्हाला. म्हणजे जसं जसं आपण एखादा एरिया एक्सप्लोर करत जाऊ, नवीन एरिया जिथे आयसोलेटेड एरिया आहे तिथे मे बी काही नवीन स्पीशीज सापडतील, पण किती सापडतील याचा काही एस्टिमेट आपण करू शकत नाही. काही जे सायंटिस्ट आहेत ते असं एस्टिमेट करतात की हे जे नंबर ऑफ स्पीशीज असतील हे 20 to 50 मिलियन असतील, पण हा एक्स्ट्रीम गेस, 20 to 50 मिलियन असतील असा जो गेस आहे ना, हा एक्स्ट्रीम गेस आहे. कारण एवढ्या स्पीशीज सापडणं डिफिकल्ट वाटतं, बरोबर का नाही? कारण अर्थवरच्या मॅक्सिमम स्पीशीज जे आहेत ते आपण एक्सप्लॉइट केले, मॅक्सिमम एरिया जो आहे अर्थवरचा तो एक्सप्लॉइट केला. ठीक आहे. एक कॉन्झर्वेटिव्ह एक एस्टिमेट आहे, कॉन्झर्वेटिव्ह आणि सायंटिफिकली साऊंड एक एस्टिमेट केलंय, आणि ते एस्टिमेट केलं एका सायंटिस्टने, त्यांचं नाव आहे रॉबर्ट मे. रॉबर्ट मे जे आहेत ना, यांनी असं सांगितलं की नंबर ऑफ स्पीशीज किती असू शकतील अर्थवर,
तर ते असतील 7 मिलियन असं त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. नंबर ऑफ स्पीशीज किती असू शकते, ग्लोबल स्पीशीज डायव्हर्सिटी किती असू शकते, रॉबर्ट मेने असं सांगितलंय किती असू शकते, 7 मिलियन. लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. आता जेवढी बायोडायव्हर्सिटी आतापर्यंत आपल्याला सापडली ना, किती आहे ती 1.5 मिलियन. या 1.5 मिलियन पैकी 70% जे आहेत ना, किती पर्सेंट, 70%, 1.5 मिलियन जी डायव्हर्सिटी आपल्याला सापडली त्यापैकी 70% आहेत अॅनिमल्स. लक्षात ठेवा, सर्वात जास्त डायव्हर्सिटी अॅनिमल मध्ये, मोर दॅन 70% रेकॉर्डेड आर अॅनिमल्स. आणि जे प्लांट आहेत ना, प्लांट, त्यांची डायव्हर्सिटी, जी आपल्याला मिळालेली डायव्हर्सिटी किती आहे, 1.5 मिलियन. ठीक आहे, असं आपण जर कन्सिडर केलं, त्यातले 70% अॅनिमल आहे. प्लांटची डायव्हर्सिटी 22% आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. ठीक आहे, यामध्ये आणि अॅनिमल्स मध्ये पण जर डायव्हर्सिटी कोणाची बघितली तर ती सर्वात जास्त कोणाची, इन्सेक्ट्स. अॅनिमल्स मध्ये पण डायव्हर्सिटी सर्वात जास्त कोणाची, इन्सेक्टची. म्हणजे जर आपण असं कन्सिडर केलं ना, 10 अॅनिमल्स आहेत अर्थवर, तर त्या 10 अॅनिमल्स पैकी 7 जे असतात, 7 जे असतील ते काय असतील, इन्सेक्ट्स असतील. लक्षात, म्हणजे ही जी अॅनिमलची डायव्हर्सिटी आहे त्यापैकी सुद्धा 70% डायव्हर्सिटी कोणाची आहे, इन्सेक्ट्सची. कळतंय, जी टोटल डायव्हर्सिटी आहे, लक्षात घ्या, जी टोटल डायव्हर्सिटी आहे त्या टोटल डायव्हर्सिटी पैकी 70% डायव्हर्सिटी अॅनिमल्सची आहे. ठीक आहे, 70% डायव्हर्सिटी अॅनिमल्सची. मग आता जर आपण 10 अॅनिमल घेतले तर त्यातले 7 जे आहेत ते इन्सेक्ट असतात. म्हणजे हे जे जेवढे अॅनिमल असतील त्यापैकी 70% जे असतात, आपण अॅनिमल्सला जर 100% कन्सिडर केलं त्यापैकी 7%, 10 अॅनिमल जर घेतले आपण तर त्यातले 7 जे असतात ते इन्सेक्ट असतात. म्हणजे जवळजवळ 70% डायव्हर्सिटी ही इन्सेक्ट्सचीच आहे. जे सर्वात जास्त इन्सेक्ट्स आहेत हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि जेवढ्या फंगायच्या स्पीशीज आहेत ना, जेवढ्या फंगायच्या स्पीशीज डिस्कवर झालेल्या आहेत, फंगायच्या स्पीशीज जेवढ्या डिस्कवर झालेल्या आहेत यांची संख्या, फिश, जेवढ्या फिशच्या स्पीशीज आहेत, जेवढ्या अॅम्फिबियन्सच्या स्पीशीज आहेत, जेवढ्या रेप्टाइल्सच्या स्पीशीज आहेत, जेवढ्या मॅमल्सच्या स्पीशीज आहेत यांच्यापेक्षा जास्त. यांना जर तुम्ही कंबाईन केलं, फिशच्या जेवढ्या स्पीशीज आहेत, अॅम्फिबियन्सच्या जेवढ्या स्पीशीज आहेत, रेप्टाइल्सच्या जेवढ्या स्पीशीज आहेत, मॅमल्सच्या जेवढ्या स्पीशीज आहेत, या सर्वांना कंबाईन केलं तरी सुद्धा संख्या कोणाची जास्त आहे, फंगायच्या स्पीशीजची संख्या यापेक्षा जास्त आहे. कळालं का, फंगायच्या स्पीशीजची संख्या फिश, अॅम्फिबियन्स, रेप्टाइल्स आणि मॅमल्स यांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, आता ही जी डायव्हर्सिटी आपण चेक केली ना, 1.5 मिलियन, यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल मध्ये प्रोकॅरियोटची जी डायव्हर्सिटी ना ती आपण नाही कन्सिडर केली. कळते का, प्रोकॅरियोट्स म्हणजे बॅक्टेरिया, यांची आपल्याला एक्झॅक्ट फिगर नाही समजत. कळतंय, हे जे एस्टिमेट आपण बघितले की 70% अॅनिमल्स आहेत, 22% प्लांट आहेत, आणि मग जे 70% अॅनिमल आहेत त्यापैकी जर 10 अॅनिमल घेतले आपण तर त्यापैकी 7 जे आहेत ते इन्सेक्ट आहेत. फंगायची डायव्हर्सिटी ही फिश, अॅम्फिबियन्स, रेप्टाइल्स आणि मॅमल्सच्या कंबाईंड डायव्हर्सिटी पेक्षा जास्त आहे. ही सर्व डायव्हर्सिटी जी आपण कन्सिडर करतो यामध्ये प्रोकॅरियोट ला आपण कन्सिडर केलेलं नाही. या फिगर आपल्याला प्रोकॅरियोट बद्दल काही इन्फॉर्मेशन देत नाही. आणि प्रोकॅरियोटच्या स्पीशीज बद्दल कोणीही इस्टिमेट करू शकत नाही की किती स्पीशीज असतील, कारण खूप सारे प्रोकॅरियोट असे असतात ज्यांना आपण लॅब मध्ये ग्रो करू शकत नाही, जे सॉइल मध्ये आहेत पण आपण लॅबोरेटरी मध्ये त्यांना नाही बघू शकत असे पण, लॅबोरेटरी मध्ये त्यांना नाही ग्रो करू शकत असे पण, आणि जर त्यांना आपण ग्रोच नाही केलं तर आपण त्यांना आयडेंटिफाय कसं करणार. खूप साऱ्या प्रोकॅरियोटच्या स्पीशीज आहेत ज्या यामध्ये आपण कन्सिडर केलेल्या नाहीत, कारण प्रोकॅरियोटच्या स्पीशीज मे बी एवढ्या असू शकतील की जेवढ्या अॅनिमल्स, प्लांट, फंगाय यांना सर्वांना कन्सिडर जर आपण केलं तर यांच्यापेक्षा जास्त असू शकतात प्रोकॅरियोटच्या स्पीशीज. ठीक आहे,
कळलं. आणि प्रोकॅरियोटला का आपण एस्टिमेट नाही करू शकत, कारण बहुतेक सारे बॅक्टेरिया असे की जे लॅब मध्ये ग्रो होत नाहीत, कॅनॉट ग्रो ऍट द लॅबोरेटरी कंडिशन. खूप सारे बॅक्टेरिया जे लॅबोरेटरी मध्ये ग्रो नाही होऊ शकत. ठीक आहे. आणि जर आपण बायोकेमिकली त्यांची बायोडायव्हर्सिटी काढण्याचा प्रयत्न केला, कोणाबद्दल बोलतोय, बॅक्टेरिया, जर बायोकेमिकल टेस्टने आपण त्यांची बायोडायव्हर्सिटी काढण्याचा प्रयत्न केला, तर ही बायोडायव्हर्सिटी काही मिलियन्स नंबर ऑफ स्पीशीज मध्ये जाऊ शकते. मिलियन नंबर ऑफ स्पीशीज मध्ये ही बायोडायव्हर्सिटी जी असेल ही बॅक्टेरियाची जाऊ शकते. कळालं. आता ही झाली वर्ल्डचं एस्टिमेट, वर्ल्ड मध्ये किती बायोडायव्हर्सिटी आहे त्याचं एस्टिमेट. ठीक आहे. आता आपण डिस्कस करू इंडिया मधले बायोडायव्हर्सिटीचं एस्टिमेट. इंडियामध्ये जवळजवळ 2.4% एरिया, इंडिया जो आहे वर्ल्डचा फक्त 2.4% एरियाच ऑक्युपाय, 2.4% एरिया ऑफ द वर्ल्ड. पण आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे ना, ती वर्ल्ड पैकी 8.1% आहे. लक्षात घ्या. India occupies only 2.4% of the world's land area, but its share of the global species diversity is around 8.1%. कळलं. आणि म्हणून इंडिया ही वर्ल्ड मध्ये असलेल्या 4 कंट्रीज आहेत ज्यांना म्हटलं जातं मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज. मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज. वर्ल्ड मध्ये असे 12 मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज आहेत. त्यापैकी इंडिया एक कंट्री आहे. कारण का, इंडियामध्ये अराउंड 8.1% जी ग्लोबल डायव्हर्सिटी आहे त्याच्या 8.1% मिळते डायव्हर्सिटी. आणि जवळजवळ इंडियामध्ये 45,000 स्पीशीज आहेत प्लांटच्या, ज्या वर्ल्ड मध्ये सापडतात, आणि 90,000 स्पीशीज आहेत अॅनिमल्सचे, जे वर्ल्ड मध्ये सापडतात. कळतंय का. 45,000 स्पीशीज ऑफ द प्लांट्स आणि जवळजवळ 90,000 स्पीशीज ऑफ अॅनिमल्स आर रेकॉर्डेड फ्रॉम इंडिया. लक्षात. कळाले. आपण इथे स्टॉप करू आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, स्पीशीज एरिया रिलेशनशिप ते डिस्कस करूया. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे स्पीशीज एरिया रिलेशनशिप, तो आपण डिस्कस करूया. ठीक आहे. छोटासा लेसन आहे. त्यानंतरचा जो लेसन असेल तो असेल एन्व्हायरमेंटल इश्यूज.